तर मित्रांनो नमस्कार। वर्धा यवतमाळ नांदेड या आपल्या ड्रीम प्रोजेक्ट 284 किलोमीटरचा आहे आणि हा जो टनल आहे वसंतपूर खर्डा या ठिकाणचं मित्रांनो हे टनल आहे आणि या टनलची जी साधारणतः लांबी आहे तर ती 1400 मीटरची आहे। हा वसंतपूर खर्डा इथून हे काम मित्रांनो चालू होत आहे आणि हे टनल सेवानगरपर्यंत असणार आहे। आपण त्या साईडची बाजू तुम्हाला दाखवलीच होती आणि इथनं जे काम आहे मित्रांनो हे SMS कंपनीचं म्हणजे दिग्रजच्या स्टेशनपासून समोर आहे आणि इकडली कंपनी ही वेगळी आहे आणि हा जो भाग इकडे आता जातो आहे तर हे पुसद वन विभाग ज्याला म्हणतो आपण, तर इथून बेलगावांपासून जे आहे पुसद वन विभाग तिकडं काम सुरू आहे आणि आपल्या उमरखेडपर्यंत आणखीन 2 मोठे टनल मित्रांनो त्यामध्ये आहेत आणि हा 1.5 किलोमीटरचा जो टनल आहे तर हा इथं बनत आहे। लेबरला ऑक्सिजन जाण्यासाठी साईडला आपल्याला ऑक्सिजनचं एकंदरीत ती यंत्रणा केलेली आहे आणि या टनलच्या माध्यमातून आपली ही ट्रेन लेट का होत आहे तर ते लेट होण्यामागची कारणंही मित्रांनो ही आहेत। कारण या ट्रेनमध्ये म्हणजे या बेंचमध्ये तर मित्रांनो इथं जे आहे टनलच्या साईडचा बाजू जो पहाड खोदलेला आहे आणि त्या साईडला इथंच कंपनीच्या आपल्याला अनेक गाड्या असलेल्या दिसतात, आपण ते बघू शकतो। त्या साईडला गाड्या आहेत आणि हाच रस्ता पुसद तिथंच कंपनीचं त्या कार्यालय पण आहे आणि तिथनं सगळं या ठिकाणचं मॅनेज केलं जातं आणि इथून लागूनच हा पुसदचा जो आहे तो हायवे जातो आहे आणि या सगळ्या टँकर असेल किंवा हा पहाड खोदताना अतिशय छान म्हणजे नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ही टनलचं काम मित्रांनो सुरू आहे। आपण या साईडला बघू शकतो की पहाडची जी एकंदरीत हाईट आहे तर या हाईट आपण बघू शकतो की साधारणतः 70 ते 80 फूट या ठिकाणी जी आहे तर गिट्टी ही टनल खोदण्यामागे ती काढलेली आहे। तर ही मित्रांनो अशीच नवीन अपडेट आता उमरखेड काही भागात आपण येऊन देणार आहे। धन्यवाद। तर मित्रांनो ह्या टनलचं काम आणि टनलचं काम दोन्ही साईडनं चालू आहे। साईडला आपल्याला पहाड असलेला दिसतो तर या साईडला जे आहे तर दोन्ही साईडने आपल्या टनलचं काम सुरू आहे आणि या टनलच्या कामाच्या माध्यमातून वर्धा यवतमाळ नांदेड हा आपला जो प्रोजेक्ट आहे हा कधी पूर्ण होईल आणि काही दिवसातच आपण उमरखेड या साईडला येतो आहे। नमस्कार। वर्धा यवतमाळ नांदेड या आपल्या प्रोजेक्टबद्दल आज आपण अरुणावती नदी जी आहे हर्सुलच्या समोर इथं पुन्हा मित्रांनो आलेलो आहे। हा जुना आपला हायवेवरचा पूल आहे आणि त्या पुलालाच लागून 20 मीटर अंतरावरती वर्धा यवतमाळ नांदेडचा या भागातील जो सर्वात मोठा पूल आहे 750 मीटर याचा साधारणतः लांबी आहे आणि या लांबीमधलं आता सध्याचं जे मित्रांनो आपण काम बघतोय तर ते पूर्णत्वाकडे जात आहे आणि येत्या काही दिवसातच हीच आपल्या कामाची परिस्थिती आहे। दिग्रस ते दारवा जे आहे मित्रांनो या दिग्रस ते दारवा 35 किलोमीटरच्या या कामाची परिस्थिती आणि आपण 3 महिन्यानंतर या ठिकाणी पुन्हा आलेलो आहे। 284 किलोमीटर